बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा 60वा वाढदिवस 27 डिसेंबरला पार पडला. या निमित्ताने त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर दणक्यात पार्टी आयोजित करण्यात आली होती. अनेक सेलिब्रिटी या पार्टीमध्ये उपस्थित होते. सलमानने पॅपराझींसोबत मोठा केक कापून वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशन दरम्यान अनेक फोटोज व्हिडिओजही समोर आले. सलमानने खास बाईकवर एंट्री घेतली होती. तर त्याची आणखी एक बाजू रितेश आणि जिनिलियाने दाखवली आहे. रितेश आणि जिनिलिया सलमानचे खास मित्रच नाही तर अगदी कुटुंबासारखे आहेत. जिनिलियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सलमान स्वतःच्या हाताने रितेश आणि इतर पाहुण्यांसाठी भेळ बनवतोय. टेबलवर पाणीपुरी, भेळ, शेवपुरी अशा चाट पदार्थांसाठी खास तयारी केलेलीही पाहायला मिळते. सलमान मन लावून भेळ बनवत होता आणि त्याने ती वाटी रितेशच्या हातात दिली. चला भाऊंची भेळ खाऊया असं म्हणत रितेश ती भेळ एन्जॉय करताना दिसला. रितेश सलमानचा हा खास क्षण जिनिलियाने कॅप्चर केलाय. तर दोघांनी सलमानने बनवलेल्या भेळीला भाऊंची भेळ असं नाव दिलंय. चला भाऊंची भेळ. हा व्हिडिओ शेअर करत जिनिलियाने मस्त कॅप्शन दिलंय. सलमान खानसारखं या जगात कोणीच नाहीये. तुम्हाला अगदी घरासारखे वाटावे आणि तुम्ही त्यांच्यासाठी खूप खास आहात याची जाणीव व्हावी याकरता तो काहीही करू शकतो. यावेळी त्याने खूप चविष्ट भाऊंची भेळ खाऊ घातली. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं. रितेश आणि सलमानच्या मैत्रीबद्दल बोलायचं झालं तर ही मैत्री फार जुनी आहे. रितेशच्या पहिल्या लय भारी या मराठी सिनेमात सलमानने एक छोट्या सीनसाठी एंट्री घेतली होती. तर रितेशचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या वेड या सिनेमात सलमान एका गाण्यात थिरकला होता. तर रितेशच्या आयुष्यातील प्रत्येक लहान मोठ्या सेलिब्रेशनमध्ये सलमान आवर्जून सामील असतो. तसंच रितेशच्या बाबतीतही आहे. दोघं एकमेकांना भाऊ अशी हाक मारतात. तुम्हाला रितेश आणि सलमानची मैत्री कशी वाटते हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.